नमस्कार ठाणे श्रोतेको सुस्वागतम। गप्पांचा अत्यंत मनोवेदक आणि प्रेक्षकांना भरभरून आनंद देणारा असा हा कार्यक्रम टीम गप्पांच्या तर्फे मी अद्वैत मळेकर आपण सर्व रसिक श्रोत्यांच्या आजच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो। गप्पांचे हे 19वे पुष्प, पहिल्या 18 पुष्पांचा आपण सर्व श्रोत्यांनी जो आस्वाद घेतलात, अत्यंत मनापासून त्यात सहभागी झालात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। दिवसेंदिवस तुम्हा सर्व श्रोत्यांचा प्रतिसाद आमच्या टीमच्या प्रयत्नांना पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरत आहे, यात काही शंका नाही। आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत मराठी हिंदीचे सुप्रसिद्ध संगीतकार व मराठी अभिमान गीताचे तरुणाईचे आवडते गायक संगीतकार कौशल इनामदार यांचे टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया। मी टीम गप्पांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो। आता थोडेसे गप्पाविषयी। गप्पांच्या या कार्यक्रमाचे मुख्य संस्थापक आहेत जितेंद्र वैद्य आणि त्यांच्या या संकल्पनेला उचलून धरणारी ही गप्पांची टीम, ज्यांना आपण भेटणार आहोतच। अर्थातच या व्यतिरिक्त कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे हात मानसिक आर्थिक बळ आपल्या उभं असतं त्यांचा उल्लेख करणं मला अतिशय महत्त्वाचं वाटतं। कार्यक्रम कुठे करावा, कोणती जागा असावी, तर यासाठी आमच्या मागे उभे असणारे सर्वप्रथम वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे, ज्यांच्या पाठिंब्याने आम्हाला हा हॉल कार्यक्रमासाठी उपलब्ध होतो आणि आजपर्यंतच्या सर्वच कार्यक्रमासाठी टीम गप्पाला जे अनमोल सहकार्य देऊ केलेलं आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद। जाई काजळचे श्री राजेश गाडगे, जे आपल्या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत, आणि आपले हितचिंतक श्री अमेय सोनी, त्यांचेही आभार। या कार्यक्रमाची आठवण ही फक्त आठवण न राहता ती एक सुगंधित आठवण व्हावी, यासाठी आपल्या पाहुण्यांना आपण जे अत्तर देतो ते उपलब्ध करून देणाऱ्या मनसी गृहोद्योगाचे श्री देवीप्रसाद सोनी यांनाही धन्यवाद। सुलेखनकार श्री पिनाकिन रिसबूड यांनी एक अतिशय आगळीवेगळी भेटवस्तू आपल्या आजच्या पाहुण्यांसाठी आणली आहे, त्यांचेही खूप खूप धन्यवाद। या सगळ्यासोबतच या हॉलमधली सर्व व्यवस्था आवश्यक त्या सुखसोयी वेळेत उपलब्ध करून देणारे श्री जाधव सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचेही आभार मानतो। मी आता गप्पांचे संस्थापक जितेंद्र वैद्य यांना विनंती करतो की त्यांनी आपले आजचे पाहुणे श्री कौशल इनामदार यांना सन्मानाने व्यासपीठावर घेऊन यावे। आता मी आमच्या गप्पांचे टीमचे श्री मंगेश कोळी यांना विनंती करतो, त्यांनी श्री कौशल इनामदार यांना भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत करावे। यानंतर या सभागृहाचे विश्वस्त वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे, तसेच जाई काजळचे राजेश गाडगे आणि आमचे हितचिंतक अमेय सोनी यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं। सुलेखनकार श्री पिनाकिन रिसबूड यांनाही मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे आणि त्यांनी आणलेली भेटवस्तू स्वहस्ते पाहुण्यांना सुपूर्द करावी। मी सर्व प्रायोजकांना विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावे। आजच्या कार्यक्रमासाठी CBI प्रोसिक्युटर दीपक साळवी यांच्या सौ शमा साळवी आले नाही का, सिनियर राजीव पाटील ठाणे QRT इंचार्ज यांचेही स्वागत। गप्पांच्या संपूर्ण टीमने व्यासपीठावर यावे अशी सर्वांना नम्र विनंती। श्री मिलिंद कराडे, मंगेश कोळी,
श्री अमोद दांडेकर, श्री दीक्षित काका, अमृता संबूस, सौ भाग्यश्री कासार, सौ पूर्वा धारप आणि सौ रश्मी जोशी. आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. रसिक श्रोते हो, सगळ्यांचे आभार मानून झालेत. नकळत कुणाचा उल्लेख करायचा राहिला असल्यास क्षमस्व. पुन्हा एकदा आवर्जून सांगतो की गप्पांचे संस्थापक श्री जितेंद्र वैद्य, गप्पांची संपूर्ण टीम, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांचा हातभार लागला असे सर्व मौलांचे हात, आणि लास्ट बट नॉट द लिस्ट आपण सर्व रसिक श्रोते हो, आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद. कार्यक्रमाची सूत्र आजची मुलाखतकार सौ पूर्वा धारप यांच्याकडे सुपूर्त करतो. धन्यवाद. नमस्कार प्रेक्षक हो, सर्व ठाणेकर रसिक श्रोत्यांचे, प्रेक्षकांचे मी पूर्वा धारप अत्यंत मनपूर्वक स्वागत करते. आजचे आपले पाहुणे श्रीयुत कौशल इनामदार यांचंही मी मनपूर्वक स्वागत करते. दिवसेंदिवस आपल्या कार्यक्रमाची लोकप्रियता वाढती आहे. आजही आपला कार्यक्रम ऑलमोस्ट हाऊसफुल झालेला आहे. सो पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपल्याचसाठी. ठाण्यातले प्रेक्षक तर आपल्याकडे येतच असतात, परंतु आज आपल्याकडे बँगलोरहून एक खास पाहुणे आलेले आहेत. आपण त्यांचं अत्तर देऊन स्वागत करूयात. श्रीयुत अमित बाविस्कर. भाग्यश्री, मी तुला विनंती करते की त्यांचं अत्तर देऊन स्वागत करशील. श्रीयुत अमित बाविस्कर, बँगलोर. भाग्यश्री त्यांचं स्वागत करते अत्तर देऊन. त्याचसोबत ठाण्यातील बांदोडकर कॉलेजच्या विश्वस्त मिसेस बेडेकर याही आपल्या कार्यक्रमासाठी आज आल्या आहेत. अमृताला मी विनंती करते की त्यांनी अत्तर देऊन त्यांचं स्वागत करावं. कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात कौशलजींबरोबर गप्पा मारण्यासाठी. कौशल इनामदार लेखक, कवी, स्टोरी टेलर, ब्लॉगर, यूट्यूबर, अभिवाचक, इनामदारी या एकपात्री प्रयोगाचे सादर करते आणि आजच्या घडीचे प्रामुख्याने अत्यंत लोकप्रिय संगीतकार असं बहुआयामी व्यक्तिमत्व आणि तर्कशुद्ध विचारसंगतीची कास धरणारे कौशलजी इनामदार. कौशलजी, मी तुमच्याविषयी जेव्हा सगळी माहिती थोडीफार गोळा करत होते, थोडा अभ्यास करत होते, तेव्हा मला असं लक्षात आलं की सगळे गीतप्रकार असतात, बरेच गीतप्रकार असतात, पण तुम्हाला प्रार्थना हा गीतप्रकार मनापासून आवडतो, बरोबर? हो, म्हणजे एक इंग्रजी वाक्य आहे की युअर प्रेयर्स शुड नेवर बी आन्सर्ड बिकॉज फॉर दे आर आन्सर्ड दे रिमेन सिम्पली कॉरेस्पॉन्डन्सेस. प्रार्थनेला उत्तर कधी मिळता कामा नये आणि म्हणून मला ती आवडते. रेहमानसुद्धा एका ठिकाणी असं म्हणालं आहे की मी असं मानतो की नियती नावाची एक गोष्ट आहे, बरोबर, जिने सगळं ठरवलेलं आहे आणि जे ठरलेलं आहे तेच घडतं
पण मी हेही मानतो की प्रार्थना एक अशी गोष्ट आहे जी नियती बदलू शकते. खरं आहे. त्यामुळे प्रार्थनेत खूप बळ आहे असं मला वाटतं. आणि आपण लहानपणापासून ऐकलेले असतात वेगवेगळ्या प्रार्थना. खरं आहे. म्हणजे लहानपणी आपली सुरुवात आई, आजी, आजोबा यांनी शुभं करोती म्हणूनच नॉर्मली केली जाते आणि ते आपल्याकडे आपल्या संस्कृतीचं एक खूप छान लक्षण आहे असं मला वाटतं. तर आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात मी तुम्हाला अशी विनंती करेन की उबुंटू या सिनेमातली कौशलजींनी संगीतबद्ध केलेली प्रार्थना आहे. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. मी तुम्हाला विनंती करते की या प्रार्थनेने आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. जरूर. हीच अमुची प्रार्थना हेच अमुचे मागणे, हीच अमुची प्रार्थना हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच अमुची प्रार्थना हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच अमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच अमुची प्रार्थना. भोवतानी दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री, भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री, तोवरी दे आम्हाला काजव्यांचे जागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच अमुची प्रार्थना. अप्रतिम. धन्यवाद. एका वेगळ्याच वातावरणात एका वेगळ्याच स्तरावर आपण जाऊन पोहोचतो असं वाटतं आणि एक शांत संयमित वातावरणाची निर्मिती होते या सगळ्यातून. मला यात मुख्य याचं जे श्रेय आहे ते समीर सामंतला द्यायला आवडेल. त्याचे शब्द इतके साधे आहेत, पण आपल्याला असं आपण सहज साधं किंवा साधं सोपं असं एकत्र वापरतो, पण जे साधं असतं ते अगदी अभावानेच सोपं असतं. खरं ते तर इतकं साधं लिहिणं काही इतकं सोपं नाही आहे. आणि ते त्यांनी फार कमाल लिहिलेलं आहे की माणसाने माणसाशी माणसा समवागणे.
या एका ओळीत ती अख्खी कविता येऊन जाते. खरं आहे, खरं आहे. ही अशी जेव्हा निर्मिती होत असते तेव्हा आपण सहजच म्हणतो की हे किती क्रिएटिव्ह आहे. आत्ताच तुम्ही म्हणलात तसं की सहज साधं सोपं, पण इतकं नसतं ते सोपं. तर म्हणजे ही क्रिएटिव्हिटी होत असताना आपण ती व्यक्ती क्रिएटिव्ह आहे असंही म्हणत असतो. तर क्रिएटिव्हिटी, सर्जनशीलता ही तशी नैसर्गिक असते, तिला काही खास वेळ नसते. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? हां, म्हणजे सर्जनशीलतेबद्दल खूप गैरसमज आहेत आणि बरेच सर्जनशील लोक ते गैरसमज पसरवण्याला अधिक हवा देतात. म्हणजे कुठल्याही सर्जनशील माणसाला न चुकलेला प्रश्न म्हणजे तुम्हाला कसं सुचतं, आणि ह्यालाच त्या इगोला इतकी हवा मिळते की मग तो एक याचा म्हणजे सगळेच काही असं करतात असं नाही, पण बहुतेक जण जरा विनम्रतेचा आव आणतात आणि म्हणतात नाही नाही माझं काही नाही सगळं. मग आता गंमत बघितली तर या विनम्रतेमध्ये एक ॲरोगन्स दडलेला आहे की नाही माझं काय नाही ते सगळं वरच्या. अरे मग एवढं त्या विधात्याचा हात फक्त तुझ्यावर का, आम्ही काय घोडं मारले. म्हणजे तर तो एक सांगत असतो की नाही माझं आणि त्याचं. ते एक फार चांगली गोष्ट आहे त्याची की उल्हास बापट होते, पंडित उल्हास बापट, अप्रतिम संतूर वादक. हां, तर त्यांनी एकदा सांगितलं होतं की पूर्वी जेव्हा रेकॉर्डिंग्स व्हायची ना तेव्हा ते सगळे वादक एकत्र बसायचे. आता एक आला तो गेला, दुसरा आला तो गेला, असं सगळं वातावरण आहे. पण पूर्वी ते सगळे एकत्र बसून ते वाद्य वाजवायचे. तर असंच एका आर डी बर्मनच्या रेकॉर्डिंगला उल्हासजी बसले होते आणि समोर एक सारंगी वादक बसला होता. आता तो सारंगी वादक टेक सुरू होईपर्यंत काहीतरी आपला रियाज करत बसला होता आणि तो जे वाजवत होता फार सुंदर होतं, त्यामुळे एक छान जागा गेली. तर उल्हासजींनी लगेच दाद दिली. ते म्हणले क्या बात है. तर सारंगी वादक म्हणला जी मेरा कुछ नाही सब. तर मग उल्हासजी परत त्यांच्या ह्याच्यात आणि तो परत रियाज करत बसला थोडा आणि आणखीन एक चांगली जागा गेली. मग परत उल्हासजी म्हणाले वा खान साहब बहुत बढिया. परत तो सारंगी वादक म्हणला जी उल्हासजी मेरा साहब. असं केल्यावर तिसऱ्यांदा जेव्हा त्यांनी चांगली जागा घेतली तेव्हा उल्हासजी म्हणाले वा क्या बात आहे. तात्पर्य काय की एक सय्यद बाकर रिझवी या शायराचा शेर आहे की या प्यास अपने अब्र करम से बुझाइए, या प्यास अपनी अब्र करम से बुझाइए या खुद पहाड़ काट के दरिया निकालिए. आता प्रतिभा ही अशी गोष्ट आहे आणि माझ्यासमोर खरोखर प्रतिभावंत ज्यांना म्हणता येईल असे अशोक बागवे सर बसलेले आहेत की मी त्यांना बघितलेलं आहे की म्हणजे सरस्वती जिभेवर नाचणं म्हणजे काय असतं हे मी त्यांच्या अनेक भाषणातनं ते शीघ्र कविता करतात त्याच्यात बघितलेलं आहे. 2-5 मिनिटात मला कविता हवी आहे तर त्यांनी लिहून दिलेली आहे. पण ही प्रतिभा जी आहे तो शांताबाई शेळके एकदा म्हणाल्या होत्या की प्रतिभा हा शब्द आपण फार वरवर वापरतो, इतकी काही प्रतिभा वर आलेली नसते. मग काय असतं तर आमच्यासारखे पण काही लोक असतात की कधीतरी प्रतिभेचं लांबून दर्शन झालेलं असतं, दुसऱ्यांमध्ये ती बघितलेली असते. काही लोक थोडे आणखीन तसे सुदैवी असतात की प्रतिभा तिचा पदर त्यांच्यावर न फिरवते आणि फक्त त्या पदराचा स्पर्श झालेला असतो इतकंच. पण मग काय असतं तर एक ज्याला आपण नैसर्गिक क्षमता किंवा ॲप्टिट्यूड असं म्हणू, तर नैसर्गिक क्षमता असते आणि मग त्याला जोड म्हणून तुम्हाला कारागिरी किंवा क्राफ्ट्समनशिप ही लागते. हां, म्हणजे त्याचा अभ्यास करावा लागतो त्याचं. तर दरवेळी काही ते वरनं येत नाही. मग कुठून येतं तर बऱ्याच गोष्टी आजूबाजूनी येतात.
म्हणजे आता आपण हे पाहिलं, याचं तिसरं गाडवं मी गायलो नाही, पण ते असं आहे, लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच. आता मी विचार केला की मला खरं ह्या कडव्याची चाल एकदम आवडली सुद्धा, आणि ती म्हणजे समीर सामंतनी एक 5 मिनिटात पहिल्या 2 ओळी लिहून दिल्या मला, आणि नंतर मी पुढच्या 5 मिनिटात त्याची चाल झाली होती, आणि पुढच्या 10 मिनिटात उरलेलं गाणं लिहून दिलं, आणि त्याच्या पुढच्या 10 मिनिटात हे उरलेलं गाण्याची चाल झाली. 1 तासात हे अख्खं गाणं झालं होतं लिहून. क्या बात आहे, क्या बात आहे. तर मी म्हटलं ही कुठून आली चाल, की लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. आणि मग मी विचार केला, आणि कसा विचार होतो हे जरा मी ट्रेड सिक्रेट तुम्हाला सांगतो आमचं. काय आहे, जेव्हा पुष्कर श्रोत्रेंनी मला सांगितलं की माझ्या चित्रपटात मला एक प्रार्थना करायची आहे, तेव्हा मी आपल्या मनाशी आठवत बसलो की कुठल्या चांगल्या प्रार्थना आपण ऐकलेल्या आहेत. तर मराठी पण आहेत बऱ्याच, की किंवा म्हणजे पटकन आठवत ती, गगन सदन तेजोमय, गगन सदन तेजोमय, तिमिर हरुण करुणाकर. तर आता ही आहे वसंत बापटांनी लिहिलेली, किंवा हिंदीत काही चांगले आहेत की हमको मन की शक्ति देना, मन विजय करे, दूसरों की जय से पहले खुद को जय करे. हम वसंत देसाईंची त्यांनी कंपोज केलेली. आणि मग मला आठवली ती अंकुश चित्रपटातली, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. आता ही आठवली तर मी म्हटलं काय सुंदर प्रार्थना आहे. आता ही चाललंय आपले विचार मागे. कुणाची आहे ही, तर कुलदीप सिंग यांची चाल आहे ती. अरे क्या बात आहे. कुलदीप सिंगने फार कमी सिनेमे केले. कुठले सिनेमे केले तर 7-7 हा चित्रपट त्याचं संगीत की मग 7-7 मध्ये कुठली गाणी आहेत तर ते पहिलं गाणं मनात आलं की ये तेरा घर ये मेरा घर किसी को देखना होगा तो पहले आके मांग ले मेरी नजर तेरी नजर, ये घर बहुत हसीन है ये घर बहुत हसीन है. आणि त्याचं काढू ना 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 ना. आता हा सगळा विचार एक 5-7 मिनिटात झाला असेल, पण ते गाणं आणि ती जागा, आता तीच जागा या गाण्यात उतरलेली आहे. कारण हे बघा, कुठल्याही संगीतकाराचा बेसिक प्रॉब्लेम हा कुठल्याही इकॉनॉमिस्टच्या बेसिक प्रॉब्लेमसारखाच असतो की अनलिमिटेड वॉन्ट्स लिमिटेड रिसोर्सेस. 7च सूर आणि त्याच्यातनं हजारो लाखो गाणी करायची, निर्मिती करायची. पण त्या 7 सुरांमध्ये सगळंच आहे ना, ते कुठे ना कुठेतरी तुम्हाला त्या गोष्टी तुम्हाला पुन्हा पुन्हा त्या सुरावटी सापडतात. खरं. त्यामुळे क्रिएटिव्हिटीची आणखीन एक गंमत म्हणजे ते सुचतं ना, ते क्षणात सुचतं. आणि सर्जनशीलतेचं हे आहे की कला म्हणजे काय, तर
बुद्धिमत्तेची जेव्हा मेधा होते ती प्रक्रिया म्हणजे कला. क्या बात आहे. कारण मधली प्रोसेस निघून जाते आणि म्हणून ते 5 मिनिटात. त्यामुळे सर्जनशीलतेचा क्षण असं म्हणतो ना आपण. कधी तुम्ही सर्जनशीलतेचा आठवडा ऐकलाय का? कधी सर्जनशीलतेचा महिना कधीच नाही. कधीच. तो एक क्षण असतो, त्याला चिमटीत धरू शकलात तर तुम्ही कलाकार, नाही धरू शकलात तर श्रोता. नकळतच कौशलजी श्रोत्यांचंही भरपूर कौतुक करून गेलेत बरं का. श्रोता हा मूक कलाकारच असतो असे बागवे सर पण म्हणाले त्यांच्या एका भाषणात. कौशलजी तुमचे पहिले गुरु हे कमलाकर भागवत. बरोबर. ओके. कमलाकर भागवत म्हणजे श्रोते हो तुमच्या लक्षात असेल की उठा उठा चिऊताई, घाल घाल पिंगावार्या, दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट, ओंकार प्रधाना. अतिशय गोड गाणी त्यांनी चाल दिलेली, सगळे अतिशय सुंदर. आणि आजही सगळेजण, बऱ्याच आया आपल्या मुलांसाठी ही गाणी आपल्या घरांमध्ये गाताना दिसतात. त्यांच्याकडे तुमच्या संगीत शिक्षणाची पहिली सुरुवात झाली आणि त्याच्यानंतरचे तुमचे गुरु पंडित सत्यशील देशपांडे. काय सांगाल तुमच्या या संगीत प्रवासाविषयी? कशी सुरुवात झाली, कसे तुम्ही घडत गेलात या सगळ्यात? तर सत्यशीलजींना परवा तुम्ही ऐकलंच इकडे, मध्यंतरी मागच्या वेळी त्यांचं झालं होतं इथे या सभागृहात. तर माझ्या बाबतीत म्हणजे माझं भाग्य असं आहे की मी कुठल्याही गुरुकडे न जाता गुरुच माझ्याकडे आलेले आहेत. त्या आणि फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आता काय आहे, कमलाकर भागवत जेव्हा मला शिकवायला यायचे तेव्हा मी लहान होतो फार, म्हणजे शाळेतच होतो आणि मी सतत गुणगुणायचो. तर या गुणगुणण्याचा कंटाळा येऊन माझ्या आईने सांगितलं की निदान त्या गुणगुणण्याचं गाणं तरी कर, म्हणून तू जरा ते शिक, म्हणजे काय तू जे करतोयस ते सारखं. तर तिने या सगळ्या माझ्या सततच्या गुणगुणण्याला एक शिस्त लागावी म्हणून घरी एक गुरुजी बोलवले. आता मी दार उघडलं, ते उंच पुरे असे ग्रहस्थ, ते आले आत आणि असं टक्कल वगैरे होतं आणि अतिशय प्रेमळ. आणि त्यांनी बघितल्यावर त्यांनी लगेच मला ते म्हणाले, अच्छा कौशल ना तू. मी आणि माझा भाऊ विशाल आम्ही दोघंही त्यांच्या समोर जाऊन बसलो गायला. आणि म्हणजे तेव्हाचे मला आठवतात क्लासेस की माझी आई आजी हे पण येऊन बसायचे आमच्या क्लासला. त्यामुळे पहिल्यापासून मला ऑडियन्सची सवय होती, म्हणजे अगदी शिकताना सुद्धा. तर ते शिकवायला लागायचे आणि तेव्हा मला इतकं जाणवलं नाही, पण मी खुद्द संगीतकाराकडनं गाणं ऐकलं आहे, म्हणजे शिकलो आहे. तर त्यामुळे की कुठल्या तरी गाण्याला नव्याने चाल देणं हे काय अद्भुत आहे की काहीच नाही आहे आणि अचानक एक सुरावट कुठून तरी निर्माण होते. याची जी जादू आहे ती अनुभवणं आणि बघणं हे फार कमाल होतं. आणि त्या काळात सुद्धा मला तो असा विस्मय हा वाटत होता त्याच्याबद्दल की कुठून आले हे सूर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कमलाकर भागवतांना स्वतःला गाताना जेव्हा ऐकलं आहे तर ते जे गातायत ते होऊन जायचे. म्हणजे झुले झुले बाई झुला माझा, झुले बाई झुला, झुले बाई झुला माझा, झुले बाई झुला, सकाळच्या उन्हात या झोके घेऊ चला, झुले बाई झुला माझा, झुले बाई झुला. हे गाताना ते असं लहान मुलासारखे त्यांच्या डोळ्यातले भाव दिसायचे. किंवा घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात, सुखी आहे पोर सांग आईच्या कानात,
आई भाऊसाठी परी मन खंतावत. हे त्यांच्याकडनं ऐकताना आपल्यासमोर पुरुष बसलेला आहे आणि तो पुरुषांनी लिहिलेलं गाणं गातोय याचा पूर्णपणे विसर पडायचा. इतकं ते म्हणजे आजसुद्धा मला सुमन कल्याणपूर यांनी ते गायलेलं गाणं, पण माझ्या मनात ते कमलाकर भागवतांनी गायलेलंच रुंजी घालतं आणि त्यांचं गाणं मला जास्त स्त्रीची अभिव्यक्ती आहे असं वाटतं. क्या बात आहे, क्या बात आहे. त्यामुळे मला ही नवीन शक्ती कळली की संगीतकार तुम्ही झालात तर तुम्ही एका आयुष्यात अनेक आयुष्य जगू शकता. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही स्त्री होऊ शकता, तुम्हाला हवं तेव्हा 16 वर्षाची मुलगी होऊ शकता, तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही कुसुमाग्रजांच्या पृथ्वीचं प्रेमगीतमधली पृथ्वी होऊ शकता. आणि हे फार कमाल गोष्ट मला वाटली. म्हणजे जे तुम्ही सृजनाचं बोललात ना त्याचीच. मग तो सगळा शाळेचा काळ गेला, कॉलेजमध्ये आलो, त्याच्यात मला जरा लेखनाची वगैरे गोडी लागली, मग गाण्याची थोडीशी गोडी. आणि मला आठवतं आहे मी संगीतकार झाल्यानंतर मग मी सत्यशीलजींकडे शिकायला लागलो. त्याची असं झालं की माझा एक मामा आहे नितीन खेर, तो कुमार गंधर्वांकडे शिकायचा गाणं, आणि सत्यशील काका आणि नितीन मामा आमचा हे एकत्र शिकायचं तेव्हा. तर तेव्हा तो पुण्याला राहायचा, त्या मुंबईला आल्यावर त्यांनी सत्यशीलजींना फोन केला आणि तिथे मागे, आता सांगायला सुद्धा मला कसं तरीच होतं, पण मी बुड्ढा सठिया गया नावाच्या एका सिरियलचं टायटल सॉन्ग करत होतो. आता काय बुड्ढा सठिया गया या सिरियलचं काय असणार टायटल सॉन्ग तुम्ही सांगा मला. आता ते मी गात असताना तिकडे फोनवर सत्यशीलजींनी ते ऐकलं. त्यांनी आमच्या नितीन मामाला विचारलं कोण गात आहे तिकडे. तर त्या आमच्या मामाने सुद्धा नाही तो माझा भाचा आहे काहीतरी करतोय ते असं उडवून लावलं. पण दुसऱ्या दिवशी सत्यशीलजी माझ्या घरी हजर. तर मी आणि तेव्हा लेकींचा सगळा तो पगडा त्यांच्या जुठेने माहोल होता, माहोल. तर मी दार उघडलं तर ते आत झाले. ते म्हणले मी सत्यशील देशपांडे, तो नितीनचा भाचा तूच का. मी म्हटलं हो. ऐकव जरा काय काल गात होत असते मला. तर मी माझी आई आम्ही घार पडलो की पंडित सत्यशील देशपांडे खुद्द घरी येऊन आणि बुड्ढा सठिया गया गाण्याची फरमाईश करतात. तर ते मी ऐकवलं त्यांना. तर ते म्हणले चांगली सुरावट बांधलीस तू, कुणाकडे शिकतोस. म्हटलं नाही मी शिकत वगैरे काही नाही. ते म्हणले चल मी तुला शिकवतो, आणि घरी घेऊन गेले. अरे वा. तेव्हापासून आजपर्यंत अर्थात बैठकीचं गाणं काही म्हणजे त्यांनी खूप प्रयत्न जरी केला असता तरी मी शिकू शकलो नसतो ते. पण त्यांनी मला एक वेगळी दृष्टी म्युझिक कॉम्पोजिशनकडे बघायची दिली की संगीत रचनेकडे कशी असायची. की अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात की ते म्हणायचे की कमीत कमी सुरांमध्ये तुला पूर्ण अवकाश निर्माण करता आला पाहिजे. सगळ्या एकाच गाण्यामध्ये 12च्या 12 सूर वापरलेत तर कोणी करू शकेल असं नाही. त्याला एक डिझाईन असलं पाहिजे, आणि मग ते डिझाईन काय आहे, कसं असलं पाहिजे, काय आरेखन आहे त्याचं, तर ते त्यांनी त्यांच्याकडनं आलं. क्या बात आहे. म्हणजे थोडक्यात असं एकंदर तुम्ही जे सांगितलं त्याच्यावरून असं वाटतं की गायक होण्यापेक्षा तुमची घडण संगीतकार म्हणूनच होत गेली. बरोबर, खरं आहे, अगदी खरं. तर आता जेव्हा संगीतकार म्हणून तुम्ही बऱ्याच कलाकारांबरोबर काम करता किंवा त्यांच्याकडनं काम करवून तुम्हाला कधी कधी घ्यायचं असतं, तर कशी असते ही सगळी प्रोसेस, काय असतं म्हणजे, किंवा मालिका, नाटक, सिनेमा ह्याच्यामध्ये नॉर्मली कलाकारांचं कास्टिंग केलं जातं, त्याप्रमाणे कलाकार निवडले जातात त्या भूमिकेला योग्य असे. तर असं एक आवाजाचं कास्टिंग असं काही तुम्हाला करायला लागतं का, किंवा ती प्रोसेस एक गाणं तुमच्या हातात आल्यापासून आमच्यासमोर येईपर्यंत साधारण त्याच्यामध्ये काय काय घडत असतं? बरं, ओके. आता पहिली याच्यात साधारण 3 भाग आहेत. पहिला भाग जो आहे ना तो ॲक्च्युली त्या रचनेचा भाग आहे. आता याच्यात 2 पंथ आहेत, शैव आणि वैष्णव.
जो शैवपंथ आहे, जो कडक आहे अधिक, तो म्हणतो आधी शब्द पाहिजेत नंतर चाल. आता खळे, बाबूजी वगैरे सगळे मेनली या पंथातले होते, तरी बाबूजींनी सुद्धा काही अशा रचना केलेल्या आहेत की आधी चाल केली आहे नंतर मग शब्द लिहून घेतलेत. पण श्रीनिवास खळे त्याच्या बाबतीत अगदी आग्रही असायचे की आधी शब्द. तर ते म्हणायचे की आधी चाल आणि नंतर शब्द म्हणजे आधी झबलं शिवायचं आणि मग त्या मापाचं बाळ शोधत फिरायचं. तर असं नाही, ते आधी शब्द असले पाहिजेत. आणि मग काही वैष्णव पंथाचे आहेत की जे म्हणतात नाही, आधी सुरावट पाहिजे आणि मग तुम्ही शब्द लिहा त्याच्यावर, कारण सुरावट पण काहीतरी सांगत असते ना. आणि आता जरी मी पहिल्या पंथातला असलो तरी मला दुसऱ्या पंथातले गुण कळू शकतात, कारण त्याचं काय आहे की दोन्ही तऱ्हेने चांगली चांगली गाणी झालेलीच आहेत ना. म्हणजे ओ सजना बरखा बहार आई, रस की फुहार लाई, अखियों में प्यार लाई ओ सजना. तर ही आधी चाल होती, कारण मुळात हे बंगाली गाणं आहे त्यामुळे हिंदीत तर आधी चाल आहे. पण इथे शैलेंद्र असल्यामुळे अखियों में रहना गई निंदियाना आईसारखं एखादं सुंदर अशी ओळ येऊन जाते. तर त्याच्यात काय आहे की समजा तुम्हाला आधी चाल आणि नंतर शब्द असं असेल तर गीतकाराला सुरातले संकेत कळायला हवेत. ते कळले नाहीत तर मग सुरांना अक्षरांचा अग्नी दिला अशी गाण्याची परिस्थिती होऊ शकते. आणि शब्दांना चाल द्यायची तर संगीतकाराला शब्द कळले पाहिजेत. तर त्यामुळे माझं म्हणणं असं असतं की बाळ गोंडस असेल आणि झबलं त्याच्यावर खुलून दिसत असेल तर आपण त्या बाळाचे लाड करावेत. उगाच झबलं आधी का बाळ आधी आणि अंडा आधी का कोंबडी असं शोधायला त्याच्यात जाऊच नाही. पण ही जी प्रक्रिया असते, जी रचनेची प्रक्रिया आहे की चाल सुचणं, शब्द सुचणं, त्या शब्दांना चाल देणं, ही सगळी अतिशय एकाकी अशी प्रक्रिया असते. तिथे कोणी तुमच्या मदतीला येऊ शकत नाही, कोणी तुम्हाला सोबत करू शकत नाही. अगदी समोर जवळ बसलेल्या माणसाचा बायको प्रेयसी वगैरे बसली असेल तर अडचणच होते. हां, हे दंतकथा आहे की तू समोर आलीस आणि काय मला सुंदर झालं, म्हणजे तुमचा फोकस नाही आहे तुमच्या प्रेयसीवर असा त्याचा अर्थ होतो. तुम्हाला दुसरंच काहीतरी सुचत असेल तर कळलं. तर त्यामुळे तो प्रवास खूप एकाकी असतो. तुम्हाला ते एकट्याने चाल तुम्हाला सुचली पाहिजे, कोणी तुमची मदत नाही करू शकत किंवा तुम्हाला मदत नाही करू शकत की बघा असं तू केलंस तर काय होईल, कारण ते पटतच नाही, कारण तुमचं डिझाईन असतं ते. त्यामुळे तो एकाकी प्रवास. पण एकदा का चाल सुचली की मग तुमचे इतर सगळे लोक येतात. म्हणजे आता ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट सुरू होते इथपासून की तुम्हाला संयोजक कोण, तो कशी ते संयोजन करेल. म्हणजे कास्टिंग फक्त गायकाचंच नाही तर संयोजकाचं पण करायला लागेल की या गाण्याला कुठला संगीत संयोजक जास्त चांगलं काम याच्यावर करू शकेल किंवा न्याय देऊ शकेल असं. हां, मी न्याय देऊ शकेल असं जनरली नाही म्हणत, कारण असं काय आपण याच्यात उभे नाही आहोत. इतकी काही संगीत रचना आमच्या आरोपीच्या पिंजऱ्यात नाही उभी की कोणाला त्याला न्याय द्यावा लागेल. पण विनोदाचा भाग बरोबर आहे तुमचं म्हणणं की जो जास्त चांगला त्याच्यावर काम करू शकेल असं. मग गायकाच्या बाबतीत ते सिरियलचं गाणं आहे का ती ॲडव्हर्टायझिंगची जिंगल आहे का ते चित्रपटाचं गीत आहे. ते चित्रपटाचं गाणं असेल तर हे बॅकग्राऊंडला वाजणारे गाणं का त्याच्यावर लिपसिंग आहे, याच्यावर पण बरंच काही अवलंबून असतं. आता हे माझं नाही उदाहरण, मी तुम्हाला दुसरं एक उदाहरण देतो. तुम्ही हे बघितलं असेल हे अमर प्रेम हा चित्रपट. त्याच्यात आता तुम्ही बघितलं तर
1971 साली आलेला सिनेमा आहे हा. आणि हरे राम हरे कृष्ण हा सुद्धा 71 सालीच सिनेमा आलेला आहे. पण हरे राम हरे कृष्णमध्ये आशा भोसलेंची गाणी आहेत, पण अमर प्रेममध्ये एकही आशा भोसलेंचं गाणं नाही आहे. का? आता त्याच वर्षात सिनेमे आलेत, म्हणजे त्याच सुमारास त्याचं रेकॉर्डिंग झालं असेल असं आपण गृहीत धरू. म्हणजे ते नाहीतर संगीतकार गायकांमध्ये भांडणं असतात म्हणून मी आता घेणार नाही वगैरे असं नाही आहे त्याच्यात. तर त्याचं कारण असं आहे की अमर प्रेम ही कथा एक वेश्या आणि तिचा ग्राहक यांच्यातली कथा आहे, पण त्यांच्यातलं जे नातं आहे ते तसं प्लेटॉनिक किंवा अतिशय निर्मळ असं नातं आहे. आता मुळात ती वेश्या आहे. तुम्ही लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या गाण्यातला जो फरक आहे तो तुम्ही बघितलात तर लता मंगेशकरांचा प्रवास हा अध्यात्माकडे जाणार आहे, म्हणजे देव होण्याच्या दिशेने जाणार आहे, आणि आशा भोसलेंचा प्रवास हा माणूस होण्याच्या दिशेने जाणार आहे. मी म्हणेन की प्रवास हा आशा भोसले आहे आणि डेस्टिनेशन लता मंगेशकर आहे असा. त्यामुळे बऱ्याचदा लताबाईंनी गायलेली प्रेमगीतं ही आपल्याला डिस्टंट वाटतात, आशाबाईंनी गायलेली प्रेमगीतं आपली वाटतात, कारण असं वाटतं की आपली मैत्रीण एखादी असू शकेल, आपली बायको असू शकेल आज. हां, ते जास्त माणसाळलेलं आहे आणि हे जास्त दैवी आहे, आणि त्यामुळे याचे फायदे तोटे आहेत दोन्हीचे. पण आता इथे ही प्युरिटी तुम्हाला दाखवायची आहे की तुम्ही ती वेश्या असेल पण तिचं जे शील आहे ते निर्मळ आणि अत्यंत प्युअर आहे. तर म्हणून तो लताबाईंचा आवाज त्याच कोठ्यावर आशाबाईंच्या आवाजाचा अन्वयार्थ वेगळा लावण्याची शक्यता जास्त आहे, पण लता मंगेशकरांच्या आवाजाला तुम्ही दुसरा कुठलाही अन्वयार्थ नाही लावू शकत. त्यामुळे रेना बीती जाय शाम न आए रेना बीती जाय, या गाण्याची प्युरिटी तुम्हाला जाणव. ते R.D. बर्मननी किती हुशारीने ते कास्टिंग केलं आहे. तर दाद R.D. बर्मनच्या कास्टिंगला कधीही दिले, हां लताबाई आहेत म्हणून घेतलं असं नाही आहे. ते का घेतलं याला कारण आहे. किंवा R.D. बर्मनचं आणखीन एक उदाहरण आहे, किताब सिनेमात त्यांनी राजकुमारी या गायिकेला वापरलेलं आहे. तर आवाजच इतका कापरा आहे त्यांचा की तुम्हाला नुसतं गाणं ऐकून त्या कापऱ्या आवाजामुळेच तुम्हाला गलबलतं. तर त्यामुळे तुमचं अर्ध काम होऊन जातं. आता मला पितृऋण नावाचा एक चित्रपट होता. पितृऋणमध्ये सचिन खेडेकर होता. सचिन खेडेकरचा आवाज बेस्टचा आहे आणि मला आणि तो एक शेतकरी आहे, ते शेतातलं गाणं आहे हां, आणि प्रार्थना होती पण शेतातलं आहे. आता आउटडोर आहे, बरोबर. आउटडोर गाणं तुम्ही तुम्हाला त्याचं अच्छा नाहीच आहे का ते माझ्याकडे. ओके, पण त्याचं शब्द होते दया घनारे असे शब्द होते, तेवढेच घेऊया आपण. तर समजा आउटडोर आहे तर तुम्ही दया घनारे अशी नाही चाल लावू शकत, कारण बाहेर आवाज विरतो. त्यामुळे तुम्ही बाहेर गेलात की तुम्ही थोडासा पिच वाढवता. आत्ता मी आज जसं तुमच्यासमोर बसलो आहे आणि हा माईक आहे म्हणून मी ज्या पिचमध्ये बोलतो आहे तो बाहेर गेलो तर तुमच्याशी नाही बोलणार. मग मी तुमच्याशी असं बोलीन, मग मी म्हणेन आता येतोय का आवाज माझा ऐकू. त्यामुळे दया घना
हे गाणं मी आउटडोर नाही करू शकत. आता आउटडोर आहे मला कळलेलं आहे. तर दया घना रे 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 दया घना रे. इथे जाणार आहे ते गाणं. पण सचिन खेडेकरचा आवाज बेसला आहे, त्यामुळे मला अशा गायकाचं कास्टिंग करायला हवं की जो वरती गाऊन सुद्धा त्याचा आवाजाचा एक बेस जो आहे तो कळेल. म्हणजे बरं त्याच्या वयाचा पाहिजे. त्यामुळे सुरेश वाडकर नाही घेता येत तिथे, कारण सुरेश वाडकरांचा आवाज वरती जातो तसा पातळ होत जातो. मग कोणाचा घ्यायचा? मग नॅचरली वरचा आवाज जो तिथे वरतीसुद्धा बेससारखाच वाटेल म्हणजे रूपकुमार राठोड. असा विचार तुम्हाला प्लेबॅकच्या कास्टिंगमध्ये करावा लागतो. आता हेच कास्टिंग समजा, किंवा जाऊ दे सगळ्यात ह्याचं बालगंधर्व, 9 महिन्यातले 2 महिने आम्ही एकही गाणं रेकॉर्ड करू शकलो नाही, कारण कास्टिंगच झालं नव्हतं. कारण हे बघा, चमत्काराची प्रतिकृती नाही करतायत. करेक्ट करेक्ट. बालगंधर्व, दुसरे बालगंधर्व नाही सापडा. आता तुम्ही सांगा लता मंगेशकरांवर चित्रपट करायचा आहे, अट एकच आहे की लता मंगेशकरांचा आवाज नाही वापरायचा. काय करणार तुम्ही? कोणाचा आवाज वापरणार? तर त्यामुळे यू कॅनॉट रेप्लिकेट अ मिरॅकल. त्यामुळे बालगंधर्वांसारखं गातोय मग कॉपी होते. झेरॉक्स ती मूळ प्रत म्हणून खपू नाही शकत. तर बालगंधर्वांसारखं गाणारे बरेच होते, त्यांची कॉपी करणारे. पण बालगंधर्व वाटतील असं नाही. बरं उत्तम गात असेल माणूस तर बालगंधर्वांचं गाणं त्याच्यात दिसत नाही. म्हणजे तो जो त्याच्यातला जो LCM आहे किंवा लसावी आहे तो पाहिजे त्या गाण्यामध्ये. आणि त्यामुळे आनंद भाटे मिळेपर्यंत, सापडेपर्यंत आणि त्याच्यापर्यंत पोचायला आम्हाला 2 महिने लागले. कारण पहिल्या मीटिंगला मी म्हटलं होतं अरे आनंद भाटे पूर्वी गायचा, कारण लहान असताना मी आनंद भाटेचं गाणं ऐकलं होतं. तर तो नाही का गाणार? तर कोणीतरी गाण्यात फार तेजस्वी लोक आहेत ना आमचे, ते म्हणले की नाही आनंद भाटे आता नाही, कारण तो आता भीमसेनजींसारखं गायला लागला आहे. म्हणून म्हटलं ठीक आहे बाबा, गाण्यातलाच आहे. 2 महिन्यानंतर मला नितीन देसाईंनी बोलवून घेतलं केबिनमध्ये. ते म्हटले 2 महिने झाले तू काहीच केलं नाहीस, मला सगळे म्हणतायत की कौशलला घेऊन तुम्ही चूक केलीत, तर अरे बाबा आता कर एखादं गाणं रेकॉर्ड, तर मला कळू दे. मी म्हटलं अहो कोणी सांगितलं असेल तरी त्यांना बालगंधर्वांचा आवाज शोधावा लागेलच ना. मग मी आदित्य ओकला घेऊन आम्ही त्या दिवशीच पुण्याला गेलो. मी म्हटलं आपण आनंद भाटे कसा गातो ते आपल्या कानांनी ऐकूया. बरोबर. त्याच्याकडे गेलो आणि त्यांनी पहिल्यांदा त्याचं गाणं आम्ही रेकॉर्ड केलं पुण्याच्या एका स्टुडिओत. आणि तेव्हा लक्षात आलं, माझ्याकडे ते जुनं रेकॉर्डिंग आहे, मी ते कधीतरी टाकीन यूट्यूबवर, की पहिला त्यांनी षड्ज लावलेला आहे आणि तेव्हा आदित्य त्या काचेतनं त्यांनी असं माझ्याकडे पटकन बघितलेलं आहे आणि मी त्याच्याकडे बघितलेलं आहे की हां बालगंधर्व मिळाले आता सापड. आता वेल बिगन इज हाफ डन असं. करेक्ट. तर बालगंधर्वाचा विषय निघालाच आहे, तर त्याच्यावरनं मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा होता. म्हणजे त्याच्यामध्ये कशिया तेजुपदाला किंवा ही त्यांनी जी गायलेली गाणी आहेत तीच आहेत, पण आता कशिया तेजुपदाला हे एकच प्यालामधलं नाट्यगीत आहे. मग ते नाट्यगीत तर पूर्वीच्या काळी तर आपल्याला माहिती आहे अर्धा तास वगैरे हे गायक लोक गायचे, रंगवायचे पहाटेपर्यंत वगैरे. पण हेच गाणं एक नाट्यगीत असूनही सिनेमामध्ये घेऊन त्याचं जे प्रोसेसिंग तुम्हाला करावं लागलं त्यात काय फरक होता? आणि बालगंधर्वशी रिलेटेड दुसराच प्रश्न म्हणजे परवरदिगार ही कव्वाली तुम्हाला कशी सुचली? ओके, पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो आधी, की कशिया तेजुपदाला वगैरे. एक म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मला रवी जाधव आणि नितीन देसाईंनी सांगितलं की बालगंधर्व चित्रपटाचं संगीत करायचं आहे, तेव्हा त्यांनी ज्या अटी माझ्यासमोर ठेवल्या त्या म्हणजे हिरण्यकश्यपूनी शंकराला वर मागावा तशा होत्या.
की हां म्हणजे ऑथेंटिक पाहिजे, ऑथेंटिक बालगंधर्व पाहिजे, पण ते या पिढीला आवडलं पाहिजे. तो आवाज बालगंधर्वांचा वाटला पाहिजे, पण तो सुबोधला जायला पाहिजे. आणि ते आयपॉडवर पण वाजलं पाहिजे. आता याच्यात प्रॉब्लेम काय बघा, की बालगंधर्वांनी काय केलं तर नाट्यसंगीत भव्य केलं. का? कारण त्यांनी कधी तोपर्यंत नाट्यसंगीतात ऑर्गन वाजला नव्हता, तो त्यांनी आणला. 2 तबले वाजायचे, सारंगी वाजायची आणि तो ऑर्गनचा आवाज असा तो पूर्ण भरून राहायचा. पण आज त्या ऑर्गनचा आवाज आपल्याला भव्य नाही वाटत. का? कारण आता घराघरात सबवूफर आलेले आहेत. ती जी फ्रिक्वेन्सी होती ती आता तुम्हाला ऐकायची इतकी सवय झालेली आहे की इट इज कॉन्स्पिक्युअस बाय ॲब्सेन्स. नसेल तर ती जाणवते. मग आता ती फ्रिक्वेन्सी तुम्ही बालगंधर्वामध्ये कशी आणणार? कारण तुम्ही बेस गिटार नाही वाजवू शकत. ओके, तर मी कशी या तेजुपदालाच्या ऐवजी तुम्हाला याचं उदाहरण देतो. नाही मी बोलत नाथा. हां, कारण कशी या तेजुपदाला आम्ही जसंच्या तसं जवळपास ते रेकॉर्ड केलं आहे. पण नाही मी बोलत नाथाला काय होतं, आणि तुमच्या नाट्यसंगीताच्या प्रश्नाला, की ज्या क्षणी नाट्यसंगीत चित्रपटात येतं त्याचं चित्रपट संगीत होतं. म्हणजे ते नाट्यसंगीत सदृश पाहिजे, पण ते चित्रपट संगीत पाहिजे. आता तुम्ही नाही मी बोलत नाथाची तुम्ही चित्रपट बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल. नसेल बघितला तर तो प्राईमवर आहे, जरूर पहा. की त्याची पूर्वपीठिका अशी आहे की बालगंधर्व ह्याचा जेव्हा मानापमानचा पहिला प्रयोग होता त्याच्या 2 दिवस अगोदर बालगंधर्वांची तान्ही मुलगी गेली आणि असं वाटत होतं की आता हा प्रयोग रद्द होणार. आणि सगळ्यांनी तयारी केली की रद्द होईल, कारण आत्ताच मुलगी गेली आहे तर कसं. पण अनेक लोकांनी तिकीटं काढली होती आणि बालगंधर्वांच्या त्या काळात नाटकाला म्हणजे गावोगावाहून लोक यायचे आणि तो प्रयोग रात्रभर चालायचा आणि मग सकाळी लोक निघून जायचे. तर बालगंधर्व म्हणले की काही नाही, प्रयोग होणार. कारण रसिक बायपाचा हिरमोड करता कामा नये. त्यांनी तिकीट काढलेलं आहे, आपलं कर्तव्य आहे हे करायचं, शो मस्ट गो ऑन. आणि तो त्यांनी प्रयोग केला. जे शंकरराव मुजुमदार होते किंवा त्यांच्याबरोबरचे इतर नट होते ते या माणसाकडे हैराण होऊन बघत राहिले की याची मुलगी गेली आत्ता परवा आणि हा गातोय. आणि रवी जाधवनी ते फार चांगलं क्राफ्ट केलं होतं की नाही मी बोलत नाथा हे गाणं का, तर तू विधात्याला सांगतायत की तू माझ्याकडनं माझं सगळ्यात जे अनमोल ठेवा होता तो घेतलास, पण मी काही बोलणार नाही. त्यामुळे एका अर्थाने ते बोलतायत, एका अर्थाने त्यांची पत्नी घरी आहे आणि तिला असं झालं आहे की ह्या संकटाच्या काळामध्ये नवरा आपल्याला टाकून नाटक करायला गेला, पण ती म्हणते मी नाही बोलत. तर नाही मी बोलत नाथा हे एकच ही ओळ वेगवेगळ्या पात्रांना वेगवेगळ्या तऱ्हेने लागू होते. बरोबर. आणि आता मला चाल बदलता येणार नव्हती. ती जी नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत हीच चाल पाहिजे, बरोबर. ती खेळकरच ठेवली पाहिजे, कारण मूळ नाटकात मानापमानमध्ये ती खेळकर आहे. पण आता तुम्ही बघा की चित्रपटातला जो ऑडियन्स आहे, जो नाटक बघतोय, त्याला माहिती नाही आहे की ही ट्रॅजेडी घडलेली आहे. पण चित्रपटाच्या ऑडियन्सला माहिती आहे की ॲक्च्युअली हे खेळकर नाही आहे, हे दुःखी आहे. तर 2 लेव्हल्सवर हे गाणं मला खेळवायचं आहे, पण मी चाल नाही बदलू शकत. आणि त्या गाण्याचं की नाही मी बोलत असं रडकं पण नाही मी करू शकत, कारण तिकडे बालगंधर्व हसतायत. मग आता काय करायचं, तर मी 2 गोष्टी केल्या. पहिली म्हणजे या गाण्याची जी सुरुवात आहे ती नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत अशी करण्याच्या ऐवजी मी
अशी गेली. म्हणजे ती पुकार जी आहे तो पहिल्या ह्याच्यातला जो आक्रोश आहे तो बालगंधर्व परमेश्वराला नाथा म्हणतायत का भामिनी धैर्यधराला नाथा म्हणतेय, याच्यात संभ्रम निर्माण होईल असा त्या एका तेवढं पुरेसं आहे. आणि श्रोता आणि कलाकार यांचं नातं अतिशय विश्वासाचं असतं. तो म्हणतो मी तुम्हाला एवढाच मी तुम्हाला सांगतो की हा दुःखी आहे. ही एक छोटीशी गोष्ट की यांनी अशी ताण घेतली. लोक म्हणतात ठीक आहे तू आम्हाला सांगतोस, आमचा विश्वास आहे तुझ्यावर. मग पुढे तुम्हाला कन्व्हिन्स करावं नाही लागत लोकांना की काय आहे, नाही असंच आहे, मी खरंच बोलतोय, खोटं नाही सांगत आहे, असं नाही सांगावं लागत तुम्ही, कारण हे फार विश्वासाचं नातं आहे. आणि त्यामुळे ते एक झालं. आणि दुसरं म्हणजे जिथे गाणं चाललं आहे तिथे आपलं पेटी आहे, ऑर्गन आहे, सारंगी आहे, तबला सगळं चालू आहे. पण जिथे दिग्दर्शकाची कॉमेंट आहे तिथे मी काय केलं तर जे वेस्टर्न ऑर्केस्ट्रा आहे म्हणजे सिम्फनिक ऑर्केस्ट्रल म्युझिक ज्याला आपण म्हणतो तसं वापरलं. म्हणजे कारण वेस्टर्न सिम्फनी वापरली तर मग त्या सगळ्या गोष्टीची जी अभिजातता आहे ती जात नाही, कमी होत नाही. आणि तुम्ही नवीन इन्स्ट्रुमेंट्स वापरली असं पण होत नाही. बेस गिटारच्या ऐवजी मी डबल बेस वापरला, चेलो वापरलं, त्याच्यामुळे ती बेस फ्रिक्वेन्सी निर्माण झाली. आणि जिथे दिग्दर्शकाला सांगायचं आहे की बघा हा इतका दुःखी असून सुद्धा हा प्रयोग करतोय, तिथे मी हे प्रक्षिप्त संगीत वापरलं. असं ते आम्हाला क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे याच्यामागे केवढे मोठे कष्ट, केवढा मोठा विचार आणि तो आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, याला आपण खरोखरच मनापासून दाद द्यायला पाहिजे. कौशलजी, ही आत्ताच तुम्ही उल्लेख केलात की बेस गिटार डबल बेसचं गिटार वापरलं आणि बाकी इतर अनेक वाद्यांचा तुम्ही त्याच्यामध्ये उपयोग करून घेतलात. पूर्वीच्या काळी अतिशय कमी वाद्यांमध्ये आपण संगीत निर्माण होत होतं आणि ते चिरकाळ टिकणार आहे. आजही आपण बघतो की लोक अत्यंत आवडीने 50-60 सालची गाणीसुद्धा ऐकत आहेत. परंतु आज ह्याच्यामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा प्रचंड टेक्नॉलॉजीचा वापर झालेला दिसतो आहे. तर ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता किंवा तो तुम्ही त्याचा कितपत तुमच्या ह्याच्यामध्ये वापर करता याबद्दल ऐकायला आवडेल. बरं, आता पहिला गैरसमज आहे तो असा की पूर्वीच्या काळी कमी वाद्यात काम होत होतं, हा गैरसमज आहे. आताच्या काळात कमी वाद्यात काम होतं आहे. पूर्वीच्या वेळी खूप वाद्य वापरली जायची कारण व्हायोलिनसारखं वाजायचं. मग तुम्हाला ऑर्केस्ट्रा पाहिजे तर 20 व्हायोलिन, 25 व्हायोलिन, 50 व्हायोलिन्स वापरावी लागायची, 4 चेलो वापरायचं. शंकर जयकिशनच्या ऑर्केस्ट्रामध्ये 50-50, 70-70 लोक असायचे. लक्ष्मीकांत प्यारेलालच्या ऑर्केस्ट्रामध्ये 1,200 वादक असायचे. कुंभमेळा म्हणायचे त्यांच्या ऑर्केस्ट्राला, इतके लोक असायचे. एखादा म्युझिशियन हरवून पण जाईल इतके लोक. आणि प्यारेलालजींना आत्ता पद्मभूषण जाहीर झालेलं आहे. त्यांचा कान इतका स्ट्रॉंग होता की 50 व्हायोलिन्समधनं ते एक कुठलं बेसूर वाजतंय जरा ते शोधून काढायचे. क्या बात आहे. ते म्हणजे हां डावीकडनं तिसरा तू वाजवू नको, इतका त्यांचा कान शार्प होता. पण त्याच्यानंतर काय झालं की आता काय आहे, मी एक कौशल कट्टा नावाचा पॉडकास्ट करतो. आता पुढच्या आठवड्यात त्याचं 3रं पर्व सुरू होतं आहे, तर तुम्ही जरूर बघा. कारण तो मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम मेधा याच्यातली संगीतामध्ये त्याचा वापर कसा होणार आहे. कारण आत्ताच रेहमाननी 2 दिवंगत गायकांचा आवाज त्याच्या लाल सलाम चित्रपटामध्ये वापरलेला आहे. किंवा तुम्ही ते राम आएंगे हे गाणं लता मंगेशकरांच्या आवाजात बऱ्याच लोकांनी फॉरवर्ड केलं ते, हो ना. तर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे तर हे पूर्ण चेंज होणार आहे. पण तुम्हाला एक छोटासा त्याचा प्रवास सांगतो की तंत्रज्ञान ही अशी गोष्ट आहे की जिला एकच दिशा माहिती आहे पुढची, ते मागे नाही फिरू शकत. ते मागची पुनर्निर्मिती करू शकेल पण ते मागे नाही फिरू शकत आणि ते अपरिहार्य आहे. त्यामुळे
नाही तेच चांगलं होतं. हे बघा, तुम्हाला आत्ता शहरामध्ये कितीही तुम्ही एकत्र कुटुंब पद्धतीबद्दल नॉस्टॅल्जिक झालात तरी तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला या न्यूक्लिअर फॅमिलीमध्येच राहायचं आहे आणि ते तुम्ही एक अपरिहार्य सत्य म्हणून स्वीकारलेलं आहे. तसंच तंत्रज्ञानाचं आहे आणि त्याचे फायदे पण आहेत. तुम्ही तर असं का राहता, म्हणजे तुम्हाला समजा माहिती आहे की नाही विभक्त कुटुंब पद्धतीचे इतके सगळे प्रॉब्लेम्स आहेत पण तरी तुम्ही राहता कारण त्याचे फायदे पण आहेत म्हणून आपण राहतो ना तसे. आता मग काय तंत्रज्ञानाचे फायदे आहेत की सोय वाढली. पूर्वी एक गाणं अथपासून इतीपर्यंत रेकॉर्ड करायला लागायचं, ते आता कम्प्युटर्समुळे नाही करावं लागत. एकाची चूक झाली तर सगळ्यांना परत नाही वाजवावं लागत. दुसरी गोष्ट म्हणजे मोठे सगळे हे संपले, त्याचा एक तोटा असा झाला की कारण सिंथेसायझर नावाची एक गोष्ट आली. हां, आता सिंथेसायझर म्हणजे मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असलेलं एक वाद्य आहे. कारण ते व्हायोलिन वाजताना त्याला वाटतं की आपण व्हायोलिनिस्ट आहोत. बरं, व्हायोलिनसुद्धा कीबोर्डसारखंच वाजत असतं. काही सत्यजित प्रभूसारखे विलक्षण प्रतिभावंत वादक असतात की जे इकडे राजेश गाडगीळ आत्ता दिसला, सत्यजित प्रभूचं नाव घेतलं आणि तर ते कीबोर्डवर सुद्धा व्हायोलिन वाजवतात आणि व्हायोलिन वाजताय असं वाटतं. पण हे फार, पण तिथे सुद्धा कीबोर्ड मागचा माणूसच महत्त्वाचा आहे. बरोबर. हो ना. तर कीबोर्डमुळे काय झालं आणि कम्प्युटरमुळे की अचानक तुम्हाला आता सतार वाजवावी लागत नाही, तुम्हाला सॅम्पल मिळतं सतारीचं आणि तुम्ही ते कीबोर्डवर वाजवू शकता आणि कुणाला कळणारही नाही की याच्यात सतार नाही आहे किंवा ढोलकी नाही आहे रेकॉर्ड केलेली. आता याच्यामुळे काय झालं की ढोलकी वादकांचं काम केलं, त्यामुळे ढोलकी वादक कमी झाले. पण आता जो ढोलकी वादक उत्तम आहे त्याला पर्याय नाही. म्हणजे कृष्णा मुसळे हा राहणारच, कारण ते कितीही तुम्ही कम्प्युटरची ढोलकी वाजवली तरी त्याचं. बरं, आणखीन एक गोष्ट, AI मुळे आता लोकांना अशी भीती वाटते किंवा कुठल्याही तंत्रज्ञानामुळे की आता माणसांचं काम जाणार. ही भीती एका ठराविक हद्दीपर्यंत बरोबर पण आहे, पण त्याच्या पलीकडे तुम्ही गेल्यावर ही भीती फोल आहे. ते का ते सांगतो. तंत्रज्ञान हे नेहमी अवास्तव परफेक्ट असतं. माणसाचा प्रवास हा परफेक्शनकडे असला किंवा कलेचा प्रवास हा परफेक्शनकडे असला तरी परफेक्शन म्हणजे मृत्यू आहे कलेत. म्हणून लता मंगेशकर नियर परफेक्ट आहेत, परफेक्ट नाही आहेत, हेच त्यांची गंमत आहे. आता उदाहरणार्थ तुम्हाला अगदी छोटंसं सांगतो. पूर्वी जी गाणी होती ना ती काय व्हायची, गाणी का टिकतात पूर्वीची त्याचं कारण सांगतो, खरं कारण सांगतो, हे कोणी सांगत नाही. गाणी का टिकतात पूर्वीची, एक तर सगळ्यांनी वाजवलेलं असतं, एकत्रपणाचा त्याच्यात एक वास आहे. सतार वादक वाजवतोय त्याचबरोबर बासरी वादक समोर बसलाय तर एकमेकांचे श्वास पण मिसळतात. त्याचं काहीतरी एक तुम्ही त्याची एक किंमत लावाल की नाही, तर ते एक कारण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी समजा माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, जिंकू किंवा मरू हे गाणं गात असेल तर मी जेव्हा सुरू करतो हे गाणं तिथपासून मी संपेपर्यंत माझं बॉडी क्लॉक जे आहे ते रिस्पॉन्ड करत जातं, कारण ॲड्रेनलिन रश येतो. ॲड्रेनलिन रश आल्यामुळे काय होतं की माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, जिंकू किंवा मरू, आणि गाण्याच्या शेवटपर्यंत जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू. तो ॲड्रेनलिन रशमुळे गाण्याची लय वाढते थोडीशी, त्या बॉडी क्लॉकला रिस्पॉन्ड करतं गाणं. आता तुम्ही मेट्रोनॉमवर करता, क्लिकवर गाणं रेकॉर्ड करता, ती पहिल्यांदा 120 बीट्स पर मिनिट वाजत असते, तीच शेवटी पण वाजत असते. टक 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 टक. एकाच. कुठल्या माणसाचं असं होईल, फक्त मेलेल्या माणसाचं.
श्वास कन्सिस्टंटली त्याच यांनी चाललेला आहे असं कोणाचं होईल? त्यामुळे गाणी टिकत नाहीत, कारण ती मेकॅनिकल झालेली आहेत. तुम्ही लाभले आम्हाचं भाग्य जवळ नीट ऐकाल तर त्याच्यात मी थोडी लय वाढवत गेलेलो आहे त्याची. तर हे आर्टिफिशियली करता येतं आता, पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे की हे होतं समजा तर रिक्रिएट करता येतं. तर अशी गोष्ट आहे की बेगम अख्तरचा सुद्धा तुम्ही गाणं ऐकायला लोक का जायचे? आवाज चिरकायचा त्यांचा, ते चिरकणं ऐकायला सुद्धा जायचे लोक. तो उत्तम गात होत्याच, पण त्याच्याबरोबर जो ह्युमन एररला अत्यंत जास्त महत्त्व आहे याच्यात. त्यामुळे मशीन उत्तम गाणी करू शकेल, मशीन किशोर कुमारसारखं गायला लागू शकणार आहे आणि गायला लागलेलंच आहे. पण उद्या सुधीर फडक्यांसारख्या चाली पण करायला लागेल, मशीन लागलेलंच आहे. भूमी नावाचा ॲप आहे, त्याच्यात तुम्ही सांगितलं की मला योग साधनेसाठी संगीत निर्माण करून द्या तर ते करून देतं. पण द डिफरन्स बिटवीन ॲन आर्टिस्ट अँड द मशीन इज दॅट दी आर्टिस्ट हॅज अ स्टोरी. हे गाणं तुम्हाला कसं सुचलं? त्याला गोष्ट आहे. ही गोष्ट मशीनकडे नाही आहे, कधीच नसणार. आणि त्यामुळे तुम्हाला ते डेड आहे, तुम्हाला गोष्ट अट्रॅक्ट करते ना त्या मागची, की लता मंगेशकरांचा सूर परफेक्ट कसा लागला याची स्टोरी तुम्हाला अट्रॅक्ट करते. मशीनचा सूर परफेक्टच लागतो, ती अट्रॅक्ट करतो का कधी? सिंथेसायझरचा सूर परफेक्ट लागतो, तुम्हाला कधी असं वाटत नाही काय लागला सूर? कधीच होत नाही ना, कारण लता मंगेशकरांच्या सूर परफेक्ट लागण्याच्या मागे स्टोरी आहे. ही गोष्ट मशीनकडे कधीच नसणार आहे. त्यामुळे मशीन कधीही माणसावर हावी होणार नाही. एक मनामनांची घडण आहे, मनामनांची जोडणी आहे त्याच्या मागे, असं आपण अगदी खात्रीने म्हणू शकतो त्याविषयी. आत्तापर्यंत आपण तो तुमच्या संगीत प्रवासाविषयी, संगीताविषयी बरंच बोललो. कौशलजींचा आणखी एक पैलू विशेष म्हणजे कौशलजी हे लेखकही आहेत. तर तुम्ही दैनंदिनी लिहिता असं मी म्हणजे मला माहिती आहे. तर ती दैनंदिनी लिहिण्यामागची तुमची प्रेरणा किंवा त्याचा आज तुम्हाला आजपर्यंत त्याचा काही उपयोग होतोय का, किंवा वाचन त्याच्यामुळे तुमचं वाढलं का, किंवा कसं हा लेखनाचा प्रवास तुम्ही कसा सुरू केला? तुमचं जे पुस्तक आहे एक क्षितिज जसे दिसते, तर त्याविषयी आम्हाला, आणि तुमचा म्हणजे संगीतकार हा एक पैलू आणि लेखक हा एक पैलू, तर त्या लेखकाची निर्मिती तुमच्याकडनं कशी होत गेली? बऱ्याच लोकांना हे माहीत नाही आहे, पण मी माझ्या करिअरची सुरुवात लेखनापासून केली. मी लेख टंडन नावाचे दिग्दर्शक आहेत, त्यांना मी असिस्ट करत होतो लेखक म्हणून, आणि त्यांच्याबरोबर 2-3 या TV मालिका वगैरे सगळं माझं करून झालेलं आहे पोर्शन. आणि तो आपल्याला जमणार नाही म्हणून मी केवळ त्याचा त्याग केलेला आहे. असं काही नाही की, कारण ते बैठक मारून लिहिण्याची जी एक वृत्ती असते ना, त्याला एक वेगळी सचोटी लागते, ती नाही आहे माझ्यात. त्यामुळे दैनंदिनीचं काय माहिती आहे का, 1 ते 10 जानेवारी माझी सगळी वर्ष भरलेली आहेत दैनंदिनीची. नंतरचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे सातत्यपूर्ण लिहित राहणं हे मला जमत नाही. त्यामुळे मग मी कधी वाटेल तेव्हा लिहितो. हे जे वाटेल तेव्हा लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचंच क्षितिज जसे दिसते हे पुस्तक आहे. आणि त्याच्या मागे मला लिहितं करणारे काही लोक होते. म्हणजे आल्हाद गोडबोले हे तेव्हा प्रहारचे संपादक होते. त्यांनी मला सांगितलं की तू संगीतावर लिहिलं पाहिजेस आणि तू लिही, मी ते छापतो. आणि प्रहारमध्ये त्यांनी माझे काही लेख छापलेसुद्धा, मग सकाळमध्ये छापले. पण माझ्यातल्या लेखकाला एक काय म्हणतो जडणघडण ज्याची झाली त्याचं मुख्य कारण म्हणजे चेतन दातार.
चेतन दातार रुपारेल महाविद्यालयात मी असताना आमच्या नाटकांचं दिग्दर्शन करायचा. आणि तेव्हा मी त्याला जेव्हा पहिल्यांदा मी ऑडिशनला गेलो, खरं तर मी तिकडे ऑडिशनला गेल्यावर माझ्या लक्षात आलं होतं की आपलं काहीच होणार नाही इकडे, कारण सुमित राघवन, सुचित्रा बांदेकर, त्याच्यानंतर तेव्हा गौरी वेलणकर म्हणजे मधुराची मोठी बहीण, असे अनेक चांगले दिग्गज, प्राची साठे, चांगले चांगले कलाकार होते. मी म्हटलं आपल्याला सुमित राघवन वगैरे असताना काही काम वगैरे मिळणार नाही. पण चेतनला मी बघितलं आणि माझ्या असं लक्षात आलं की ह्या माणसाकडनं काही शिकण्यासारखं आहे. इथे चहा आणावा लागला कलाकारांसाठी तरी केलं पाहिजे आपल्याला. आणि मी थांबलो, बॅकस्टेज केलं. केदार पंडित तेव्हा संगीत करायचं आमच्या नाटकाचं, त्याच्याकडे कोरसमध्ये गायलो. आणि पुढच्या वर्षी मी एक एकांकिका लिहिली. ती एकांकिका लिहिली आणि त्याला उन्मेषमध्ये पहिलं म्हणजे एकांकिकेला बक्षीस मिळालं, पण मला सर्वोत्कृष्ट लेखनाचं बक्षीस मिळालं. नाही, मला हे कळू शकतं काही काही वयस्क लोकांना ते बंद करायला थोडी अडचण येते, काय हरकत नाही. तर चेतन, तर मला लेखनाचं बक्षीस मिळाल्यावर दुसऱ्या दिवशी चेतन तेव्हा NCPAमध्ये काम करायचा, त्याने मला तिकडे बोलवून घेतलं. तो म्हणला की मग काय आता लेखक झालास का? तर काही प्रश्नांना उत्तरं द्यायची नसतात हे माहिती होतं मला, त्यामुळे मी काही बोललो नाही त्याला. तर तो म्हणला लेखक व्हायचं असेल तर परंपरा माहिती असली पाहिजे. आणि चेतननी मला समोर बसवलं आणि त्यांनी मला 100 नाटकांची यादी डिक्टेट केली. कीचकवध ते गिधाडे, जॉन ऑसबॉर्नच्या म्हणजे इब्सेनच्या डॉल्स हाऊसपासनं 3 पेनी ऑपेरा ब्रेक्ट, बादल सरकारच्या पगला घोडापासून मोहन राकेशच्या आधे अधुरेपर्यंत अशी 100 नाटकांची यादी डिक्टेट केली. आणि मग तो मला म्हणाला की ही नाटकं तुझी 3 या 4 महिन्यात वाचून झाली पाहिजेत. आणि मग त्यांनी मला NCPAच्या लायब्ररीची मेंबरशिप बक्षीस म्हणून दिली. अरे वा. आणि मग त्याच्यानंतर मी खरंच रोज 4 महिने तिथे जायचो, 4-5 महिने एक नाटक वाचायचो. चेतन ठाकूरद्वारला राहायचा. त्याचं सुट्टेपर्यंत मी कॉलेज संपलं की 3-3:30 वाजता तिकडे जायचो. 3:30 ते 6-7 जे काय असेल ते त्याचं संपेपर्यंत काम मी एखादं नाटक वाचायचो. आणि मग मी आणि चेतन NCPAपासून ठाकूरद्वारपर्यंत चालत जायचो. आणि ज्या दिवशी ते नाटक वाचलेलं असेल त्याच्याबद्दल चर्चा करत जायची. असं आमचं एक 6-1 महिने चाललं. त्याच्या 6व्या नाटकाचं ज्यांनी पुनर्लेखन जेव्हा त्यांनी केलं, गाठ नावाने हिंदीमध्ये, तेव्हा मी चेतनचा लेखनिक म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे याच्यामुळे मला खूप, तेव्हा मी कविता पण करायचो. नंतर माझ्यापेक्षा खूप जास्त चांगले कवी आहेत आणि आपल्या प्रतिभेची फार गरज नाही आहे या, म्हणून मी फार लिहित नाही. असं क्वचित अधूनमधून लिहितो. पण दुसऱ्यांकडनं मिळणं इतकं, बागवे सरांनी मला इतक्या कविता दिल्या की एकदा म्हणजे पूर्वी असं वाटायचं अरे हे मला का नाही सुचलं, आता वाटतं कोणाला तरी सुचलं हे काय कमी आहे. तर त्यामुळे मला हा लेखनाचा प्रवास करतो अधूनमधून जसं सुचेल तसं. बरं बरं बरं. तर क्षितिजा जसे दिसते हे कौशल सरांचं पुस्तक आहे. आणि आज आपल्या इथे महेश वर्दे सर, महेंद्र वर्दे सर इथे बसलेले आहेत. आणि त्यांनी सुरावटेंच्या वाटेवर हे त्यांचं पुस्तक आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या 4 संगीतकारांविषयी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये कौशल सरांविषयी त्यांनी अतिशय सुंदर लेखन केलेलं आहे. लेखन, काव्य, हे संगीत, हे सगळं जसं तुमचं चालू होतं तसंच उर्दूकडे तुम्ही कसे काय वळलात? उर्दू शायरी, उर्दूचा अभ्यास, ह्या सगळ्याकडे तुम्ही कसे वळलात?
खरं मला पहिल्यांदा वेड लागलं ते खरं उर्दू शायरीचं. म्हणजे मी मला वाटतं 6वी-7वीत असेल, 6वीतच. तेव्हा माझ्या वडिलांना आणि आईला गाण्याची आवड होतीच. त्यामुळे वडिलांनी एक नुकता म्हणजे हे 6वीत पण नव्हतं, म्हणजे कमीच 77-78 साली 1ली-2रीत असताना गुलाम अलीची एक लंडनची लाईव्ह असलेली कॅसेट माझे वडील घेऊन आले आणि त्याच्यात छोटी झलक का मला आवडेल. मरीज़े मोहब्बत उन्हीं का फसाना, सुनाता रहा दम निकलते निकलते, मगर जिक्र शामे अलम जब के आया, चरागे सहर बुझ गया जलते जलते. ही गझल ऐकली मी पहिल्यांदा आणि मला काहीतरी वाटलं की हे वेगळंच आहे काहीतरी. म्हणजे समजलं तर काही नाही, पण ते मीम आहे ना एक, आपने जो कहा कुछ समझ में नहीं लेकिन सुन के अच्छा लगा, तसं झालं माझं. पण इतक्या लहान वयात म्हणजे 1ली-2रीत असताना ऐकलेली ही गझल तुमच्या मनावर एवढा मोठा प्रभाव पाडून गेली. पाडली आणि ते असं प्रेम माझं वाढतच गेलं. मग 7वीत असताना सुरेश भटांचं काव्य गायन ऐकलं, त्यामुळे गझलचं प्रेम अजूनच जास्त वाढ. आणि मग मी शाळेत असताना लिहायला लागलो एखादी गझल एखादं. मग कॉलेजमध्ये असताना मला एक तुषार भाटिया नावाचे संगीतकार आहेत ज्यांनी अंदाज अपना अपना केलं, तर त्यांना मी असं काही कारणाने भेटलो. 11वीत वगैरे होतो मी, 10वी-11वीत. तर ते म्हणाले की तू विचार चांगले तुझे, पण तू मीटरमध्ये नाही लिहित, तर ते मीटरमध्ये आलं पाहिजे. मग म्हटलं आता कसं करायचं मीटरमध्ये. तर मी म्हटलं आपण एक काम करूया, आपल्याला ज्या गझला माहिती आहेत त्या चालींवर गाऊन बघू. ते चालीवर बसलं तर ते मीटरमध्ये. तर मग मी गुलाम अली, जगजीत सिंग, मेहदी हसन या लोकांच्या चालींवर लिहायला लागलो. त्यामुळे माझ्या पहिल्या कवितांना चाली या सगळ्या मेहदी हसन, जगजीत सिंग, गुलाम अलीने यांच्या प्रभावातल्या नाही, त्यांनी दिल्या चाली. कारण त्यामुळे म्हणजे आता जगजीत सिंगची गझल आहे की सुना था कि वो, सुना था कि वो आएंगे अंजुमन में, सुना था कि उनसे मुलाकात होगी, हमें क्या पता था, हमें क्या खबर थी, न ये बात होगी न वो बात होगी, सुना था कि वो आएंगे अंजुमन में. मग याच्या चालीवर गुरूर इतना क्यों है तुम्हें ऐ घटाओं, किसी और को अपने तेवर दिखाना, कि तुम ही नहीं हो बारिश के मालिक, हमने भी सीखा है आंसू बहाना. गुरूर इतना क्यों है तुम्हें ऐ घटाओं. आणि मग ते बाकी ऐट तर सगळी केली, तखल्लुस घेतला साहिल असा. सुना है सुनाते हैं वो तेरे नगमे, अपने यारों की महफिल में साहिल, कोई उनसे कह दे बुरी बात है ये, कोई उनसे कह दे बुरी बात है ये,
अपने ही तारीफ के गीत गाना, गुरु इतना क्यों है तुम्हें है घटाओ. तर मग हळूहळू असं करत करत मग ते एक तरन्नुम म्हणजे कवीची चाल असते तशी येत गेली. आणि मग मी काही गाणी काही हे तर आता अगदी आत्ता लिहिलेलं थोडंसं ऐकू तुम्हाला की ते शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले असं ना. तर काय आहे ते शब्दांच्या पलीकडले, तर इतनी सी है आरज़ू मैं एक नगमा बनके छू लूं तेरे लब को मैं और रूह तेरी खन के और तू कहे और तू कहे तू कहे. क्या बात है, क्या बात है. अप्रतिम, अप्रतिम. अतिशय सुरेख. शेवटच्या 2 प्रश्नांकडे येते मी आता. यूट्यूबवर तुम्ही बरंच काम केलं, तुमचं काम आहे कौशल कट्टा, आणि सध्याचं मी जे बघते ते महाभारत आणि मी. तर फार इंटरेस्टिंग वाटलं ते महाभारताचं मला, आणि म्हणजे महाभारत आणि आजचा काळ हा याच्यामधला जो दुवा तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे तो अतिशय सुरेखच आहे. आणि अतिशय वेगळे पण मला त्याचं सुरुवातीलाच जाणवलं, म्हणजे तुम्ही त्याची सुरुवात एपिसोड 0 अशी केलेली आहे. तर त्यामागचं काय प्रयोजन होतं तुमचं? मी जरा महाभारताबद्दल सांगतो की काय की मी माझ्या आयुष्यातला बराच काळ मी नास्तिक म्हणून वावरलो बराच काळ. मग मी अज्ञेयवादी म्हणून वावरतोय आता गेली काही वर्ष. आणि मला खात्री आहे की मी कधीतरी म्हणेन मी आस्तिक आहे. ओके, कारण काय तुम्हाला सांगतो की बरेच लोक देव आहे का नाही जेव्हा ही चर्चा करतात ना, त्याचा निष्कर्ष का निघत नाही, तर मुळात देव म्हणजे काय याच्यावरच कोणाचं एकमत नसतं. इतकी फोल चर्चा होते त्यामुळे की याला वाटतंय की देव म्हणजे एक कोणीतरी असा नियती ठरवणारा, कोणीतरी सर्वसाक्षी, सगळा अख्खा तुम्हाला एका कळसूत्री बाहुलीप्रमाणे खेळवतोय असं वाटू शकतं. कोणाचा देव हा काहीतरी वेगळीच त्याची परिभाषा असेल. त्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की शेवटी हा प्रत्येकाचा प्रवास आहे आणि तुम्ही बदलायला तयार पाहिजे तुमची भूमिका. कारण फक्त आडमुठे आणि मृत हे 2च लोक स्वतःची भूमिका सोडत नाहीत जगात. पण आता तुम्हाला वाटलं की बाबा त्यामुळे काय होतं, आपल्याकडचे नास्तिक लोकच मी नास्तिकांचा देव आहे असे वावरतात. आणि सश्रद्धा माणसांना माणूस म्हणून सुद्धा बघण्याची त्यांच्याकडे एक नजर नसते की हा देव मानतो म्हणजे हा काय म्हणतो त्याला, काय ते अंधश्रद्धा आहे. तुम्हाला जोपर्यंत बारकावे कळत नाहीत लोकांच्या श्रद्धेचे, तोपर्यंत तुम्ही त्यांना कुठल्याही प्रकारचं नाव ठेवणं हे बालिश आहे. हे चूक का बरोबर आपण नंतर त्याचं चर्चा करू, पण हे बालिश आहे. एखाद्या माणसाला वाटतं की आपण, मला आत्ता तिकडे गेल्यावर ज्ञानेश्वरांची ती मूर्ती बघून वाटलं की डोकं टेकावं. काय संबंध, मला काहीही दिसले असेल ना त्या मूर्तीमध्ये, मला माझ्या आईचा चेहरा दिसला असेल, माझ्या आजीचा चेहरा दिसला असेल, मी करतो, आपण माऊली म्हणतो. शेवटी ते श्रद्धास्थान आहे. त्यामुळे मला असं वाटलं की आपलं काय आहे ते आपण जरा वाचून बघितलं पाहिजे परत. तर महाभारत काय आहे, आणि या जिज्ञासेपोटी किंवा कुतूहलापोटी
कारण जिज्ञासा क्षमते, कुतूहल वाढत जातं. तर मी महाभारत वाचायला सुरुवात केली काही वर्षांपूर्वी. मग माझी बायको सुचित्रा ती म्हणाली की मला पण वाचून दाखव, कारण मी तिला काही काही गोष्टी सांगायचो त्याच्यातल्या. आणि आम्ही दोघंही इंग्लिश मिडियममध्ये शिकलेलो आहोत, पण माझं जरा मराठी वाचनाचा वेग तिच्यापेक्षा जास्त चांगला आहे म्हणून ती म्हणाली वाचून दाखव मला. मग वाचून दाखवायला लागलो. मग तिला वाचून, तर ती म्हणाली की ती सायकोथेरपिस्ट आहे. मग ती म्हटली नाही नाही, माझ्या विद्यार्थिनींना आणि माझ्या काही कलिग्सना हे फार इंटरेस्टिंग वाटेल. मग ती आणखीन 3-4 तिच्या मैत्रिणी घेऊन आम्ही वाचायला लागलो. मग इथे माझी मैत्रिणी अस्मिता पांडे ती पण यायला लागली. आणखीन मनीषा आणि मिलिंद जोशी हे पण यायला लागले. आता आम्ही 15 दिवसातनं एकदा साधारण आम्ही महाभारताचं वाचन करायला लागलो. तर ते वाचता वाचता माझ्या असं लक्षात आलं की आपण काही गोष्टी इतके शब्दशः घेतो की उदाहरणार्थ काहीतरी कुठला तरी चमत्कार असेल तर बऱ्याच गोष्टी महाभारताचा प्रक्षिप्त आहेत. मग ह्याचा या आपल्या रोजच्या आयुष्याशी काय संबंध लावता येईल, काय आपण शिकतो त्याच्यापासनं. तर मी म्हटलं काही काही गोष्टी इतक्या इंटरेस्टिंग आहेत. एक छोटंसं उदाहरण देऊ तुम्हाला. अगदी छोटं आहे. आता उदाहरणार्थ व्यास म्हणतात की मी सगळं लिहिलेलं आहे, जे घडून गेलं आहे ते, जे घडत आहे ते, जे घडणार आहे ते. तर मी म्हटलं की एक तर्कशुद्ध आणि तर्कनिष्ठ विचार करायचा, तर जे घडून गेलं आहे ते लिहिलं बरोबर आहे, ते इतिहासकाराचं कामच आहे. जे घडत आहे ते लिहिणं तेही बरोबर आहे, ते पत्रकाराचं काम आहे. पण जे घडणार आहे तेही लिहून ठेवलं आहे म्हणजे काय, ते ज्योतिषी आहेत का? तर मग ह्याचा प्रत्यय मला पुढे आला जेव्हा एक छोटीशी घटना आहे. ती घटना अशी आहे की पांडू वनात मरतो, माद्री सती जाते आणि या मुलांची जबाबदारी कुंतीवर येते आणि ती त्यांना हस्तिनापूरला घेऊन येते. आता आपल्याला हे माहिती आहे ते हस्तिनापूरला राहायला लागले. पण ते हस्तिनापूरला जेव्हा येतात तेव्हा नागरिकांमध्ये चर्चा होते की या मुलांचा हक्क काय आहे इथे यायचा. कारण पांडूचं रक्त तर नाही आहेत, ते नियोगाने झालेली मुलं आहेत. मग हस्तिनापूरमध्ये त्यांचा येण्याचा काय संबंध, तर त्यांना घ्यायचं का नाही आत. आणि मग आणखीन काही नागरिक म्हणतात की असं कसं, पांडूनी ती आपली मुलं मानली होती ना, तुम्ही नाही, पण पांडूनी मानली होती ना, आणि नियोग हे धर्माला अनुसरून आहे, तुम्ही मानलं पाहिजे त्यांचं. तर ते म्हणले पण तो सोडून गेला ना, मग तरी तो आता परत त्याची मुलं आली तर घ्यायचं का. तर ते म्हणतात तो सोडून गेला ना, या मुलांचं काय त्याच्यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आता ही सोडून गेलेली आहेत मुलं, बरोबर आहे, पण आता त्यांच्यावर संकट आलेलं आहे आणि त्यांना ते काय वनात वाढणार का, त्यांना यायला दुसरी जागा कुठे आहे. त्यांचं नॅचरल डोमिसाईल हे हस्तिनापूर आहे, त्यांना दुसरी जागा नाही यायला, त्यामुळे त्यांना आपण आत घेतलं पाहिजे. हा सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट आहे. तोच आहे. आणि म्हणून व्यासांनी लिहिलं आहे की जे घडणार आहे ते मी लिहिलेलं आहे. आता तुम्ही याच्यातनं धडा घेतलात तर उत्तम, नाही घेतलात तर तुमचा प्रश्न. तुमचा प्रश्न. असं कंपल्सरी नाही आहे की घ्यायला पाहिजे. करेक्ट. प्रेक्षक हो, आपली ही चर्चा अतिशय रंगत चाललेलीच आहे, पण शेवटी कुठेतरी घड्याळ आपल्याला खुणावत असतं आणि त्याप्रमाणे आपण कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत आता येऊन पोचलेलो आहोत. कौशलजी आणि महाराष्ट्र अभिमान गीत हे एक अत्यंत सुंदर समीकरण आहे आणि खरोखरच प्रत्येक मराठी माणसाला, प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला त्याचा अभिमान वाटावा अशी ती कलाकृती आणि त्याची निर्मिती कौशल सरांकडून झालेली आहे. 27 फेब्रुवारी 2010 या दिवशी ठाण्यात मराठी भाषा दिन या दिवशी सुमारे 112 प्रतिथयश गायक गायिका आणि 356 जणांचा कोरस असलेलं गाणं हे रिलीज झालं आणि हे ठाण्यात झालं बरं का ठाणेकरांनो. कवी सुरेश भट यांचे शब्द आणि कौशलजींचं अप्रतिम संगीत असलेलं हे गाणं यांनीच आज आपण आपल्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. तर कौशलजी, मी तुम्हाला विनंती करते. जरूर.
मी फक्त त्या गाण्याच्या अगोदर अशोक बागवे सर बसलेले आहेत आणि मराठी अभिमान गीताच्या त्या सीडीमध्ये त्यांनी लिहिलेला एक मराठीचा अभंग आहे, तो मी सुरुवातीला एक हे गातो आणि मग मराठी अगदी अभिमान जरूर, आम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल. तर एक नदीच्या किनारी नदीला म्हणावे, नदीच्या किनारी नदीला म्हणावे, तुझे पूर माझ्या नसातून यावे, नदीला म्हणावे, नदीच्या किनारी नदीला म्हणावे, अभंगात गोडी तुझ्या भाकरीची, अभंगात गोडी तुझ्या भाकरीची, तहानेत माझ्या तुला ओळखावे, नदीच्या किनारी नदीला म्हणावे, माझा मराठीचा बोल माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल, मराठीचा बोल, माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल, मराठीचा बोल, ओवी मधून पाझरे निळ्या अमृताची ओल, मराठीचा बोल, माझा मराठीचा बोल, माझी मराठी माऊली तिची विठोबा सावली, माझी मराठी माऊली तिची विठोबा सावली, ज्ञानाला मातुकाय का उभे कैवल्य राऊळी, मराठी माऊली, माझी मराठी माऊली, माझा मराठी गुलाल त्याला अबीराचा वास, माझा मराठी गुलाल त्याला अबीराचा वास, माझा मराठी गुलाल त्याला अबीराचा वास, माझ्यासाठी चंद्रभागाउरी कालवते घास, मराठीचा वास, माझा मराठी गुलाल, माझ्या मराठी मातीची खोलवर रुजे नाळ, माझ्या मराठी मातीची खोलवर रुजे नाळ, सळ सळतो आतून माझ्या रक्तात पिंपळ,
मराठीची नाळ, माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल. मराठीचा बोल, मराठीचा बोल, मराठीचा बोल. येथल्या नभामधून वर्षते मराठी, येथल्या पिकांमधून डोलते मराठी, येथल्या नद्यांमधून वाहते मराठी, येथल्या चराचरात राहते मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी, बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. दंगते मराठी, रंगते मराठी, स्पंदते मराठी, वर्षते मराठी, गुंजते मराठी, गर्जते मराठी, गर्जते मराठी, गर्जते मराठी. खूप खूप धन्यवाद कौशल सर. अगदी सर्व प्रेक्षक तृप्त झालेले आहे ते दिसत आहे. धन्यवाद. आपल्याला याचा फायदा घेऊन इतक्या संख्येचा तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल आणि आवड रुची असेल तर यूट्यूबवरचं माझं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. कारण दरवेळी गप्पांच्या टीमला सांगणं की आपली भेट घडवून द्या हे जरा त्यांच्यावर अन्यायकारक आहे. त्यामुळे मग तुम्ही सबस्क्राईब करा, आपण भेटत राहू तिथे सुद्धा. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की कृपया कोणी स्टेजवर येऊ नये. धन्यवाद. भेटूया पुढच्या आपल्या गप्पांच्या कार्यक्रमात.